नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनलाइटन आयस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अँड इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी रिसेंटली एक इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 हा प्रेझेंट केला. यूथ एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन अँड स्किल्स याबद्दल एक रिपोर्ट प्रेझेंट केलेला. या रिपोर्ट आपण आता डिटेल बघणार आहोत. लेक्चरची पीडीएफ जी आहे ती पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो लाईक, सबस्क्राईब अँड डू नॉट फॉरगेट टू शेअर द व्हिडिओ. ठीक आहे. आता मध्यंतरी न्यूज मध्ये जे आलेलं होतं त्याच्यामध्ये ह्या न्यूज खूप जोरात चाललेल्या होत्या की बेरोजगार कामगार जे भारतात, बरोबर, त्या बेरोजगार कामगारांमध्ये भारतातील तरुणांचा वाटा जो आहे तो 83% आहे. म्हणजे मेजॉरिटी कोणच 83% पर्यंत कोणच तरुण आहेत. आणि एकूण बेरोजगारामध्ये माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचा वाटा हा 2000 मध्ये जो 35.2% होता तो 2022 मध्ये 65.7% गेला. म्हणजे जवळपास काय झालेला आहे, दुप्पट झालेला आहे. ही न्यूज बऱ्यापैकी हेडलाईन्स ज्या होत्या त्या या चाललेल्या होत्या. तर बघूया आपण वन बाय वन हे काय. हा रिपोर्ट सिग्निफिकंटली फोकस तेच करतोय की बेरोजगार कामगारांमध्ये तरुणांचा वाटा बघा किती 83% आणि माध्यमिक उच्च माध्यमिकचा वाटा सुद्धा काय झालेला आहे, वाढलेला. आता हा का झालेला आहे, नेमकं अशी परिस्थिती का झालेली आहे, डाटामध्ये अशा गोष्टी का रिव्हील झाल्यात, तर पुढच्या आपण स्लाइड्स मधून बघूया. बघा, इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी हा 2024चा अहवाल प्रसिद्ध केला. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना याची स्थापना जी ती लीग ऑफ नेशन्स, युनायटेड नेशनच्या आधीची प्रिडिसर जे म्हणू शकतो आपण, आधीची संस्था जी होती ती एजन्सी तिथं एक संलग्न संस्था म्हणून ILO ची स्थापना करण्यात आली होती 1919 मध्ये. त्यासाठी ट्रीटी ऑफ वर्सायच्या कराराद्वारे स्थापना केली. 1946 मध्ये ती युनायटेड नेशनची पहिली संलग्न विशेष एजन्सी बनली. आणि ही अशी एकमेव ट्रायपार्टी त्रिपक्षीय संयुक्त राष्ट्र एजन्सी की ज्या ठिकाणी त्रिपक्षामध्ये कोण येतं, मग सरकार, मालक आणि कामगारांना एकत्र आणते. आणि भारत याचा सदस्य आहेच आहे. मग कामगारांची मानकं निश्चित करणे, त्यासाठी धोरण विकास करणे, महिला पुरुषांच्यासाठी चांगले कामांना प्रोत्साहन देणे हे कार्यक्रम ते करतातच. 1969ला म्हणजेच 1919ला याची स्थापना झालेली आहे. आणि 1969ला म्हणजे 50व्या वर्षी काय झालेलं यांना शांततेचं नोबेल मिळालं. हेडक्वार्टर जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट ही जी संस्था आहे 1998 मध्ये फॉर्म झाली. बघा, इंडियन सोसायटी ऑफ लेबर इकॉनॉमिक्स या तत्वाखाली त्यांची स्थापना झाली. ती एक ना नफा ना तोटा म्हणजे नॉन प्रॉफिट ऑटोनॉमस संस्था आहे. आणि त्यांचं उद्दिष्टच आहे की समाजाच्या निर्मितीमध्ये योगदान द्यायचं, सर्वसमावेशक मूल्य जे आहे त्यांना प्रोत्साहन द्यायचं. आणि यांनी हा जो अहवाल आहे 2024चा या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी कामगार आणि रोजगार समस्यांवरील नियमित प्रकाशन जे करतात त्यातला तिसरा अहवाल आहे, हे लक्षात ठेवूया. आणि हे बाकी त्यांचे अजेंडे आहेत की नेमकं स्किल डेव्हलपमेंट, लेबर मार्केट वगैरेची परिस्थिती कशी आहे, काय नाही, 2 डेकेट्स मध्ये त्याच्यामध्ये काय बदल झालाय, तरुणांचा रोजगारामधलं काय आव्हानं आहेत, काय नाही आहेत, हे याच्यासाठी ते काम करतात. आणि साहजिकच भारत तरुणांचा देश आहे, तरुणांसंदर्भात असलेल्या या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात जास्त आपण काळजी घेतली पाहिजे. बघा, अहवालातील काय ठळक मुद्दे आहेत. रोजगाराची खराब स्थिती, बघा परिस्थिती खूप चांगली अशातला भाग नाही, परिस्थिती चांगली नाहीच. का म्हणतात ते, जरी एकूण श्रमशक्ती सहभाग आणि रोजगार दरांमध्ये सुधारणा होऊनही भारतातील रोजगाराची स्थिती जी आहे ती कशी राहिलेली आहे, खराब राहिलेली, एकंदरीत परिस्थिती खराब राहिली. असं का म्हणतात ते, त्याच्या आधी थोडंसं लक्षात घ्या, श्रमशक्ती म्हणजे काय लक्षात ठेवा. आता जर का पॉप्युलेशनचा जर का आपण विचार केला, ओके, या लोकसंख्येपैकी काही लोकसंख्या जी असते ती तर कामासाठी उपलब्ध नाहीच. म्हणजे 0 to 14 मुलं जी आहेत ती, त्यानंतर 60+ सिनियर सिटीजन ते नाही कामासाठी अवेलेबल, आणि 15 ते 59 या वयोगटातले सुद्धा असे लोक आहेत जे काम करायची इच्छा नाहीये, कामच नाही करणार, परिस्थिती आहे त्यांची चांगली तेवढी, काम नाही करायसाठी इच्छुक. उरलेले जे आहेत हे इकडे हा जो पूर्ण कामासाठी उपलब्ध असलेला गट जो आहे जो 15 ते 59 मध्ये आहे हा आपला लेबर फोर्स आहे. त्यापैकी सगळ्यांनाच काम नाही भेटत, ज्यांना काम भेटतं, सपोज या लोकांनाच काम भेटलेलं आहे, बरोबर, तो झाला तुमचा वर्कफोर्स. आणि यापैकी सुद्धा फार छोटासा पार्ट असतो जो ऑर्गनाइज आहे किंवा फॉर्मल एज्युकेशन, त्यांना जॉब भेटतात. बाकी मोस्ट ऑफ जे आहेत ते अनऑर्गनाइज आहे. ओके. आणि मग हा जो भाग उरतोय मधला, हा काय आहे तुमचा, हा आहे अनएम्प्लॉयमेंट. लक्षात, कामासाठी उपलब्ध तर आहेच हे लोक, पण याच्यापैकी यांना काम भेटत
नाहीये. याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे बघा. लेबर फोर्समध्ये सुधारणा झाली, रोजगार दरांमध्ये सुद्धा सुधारणा झाली, एम्प्लॉयमेंट रेट सुद्धा सुधारले. परिस्थिती खराब राहिली आहे. का खराब राहिली आहे? कारण की जवळपास स्थिर किंवा घटणारं वेतन. आता वेतन जे भेटतं आपल्याला, जे काही पेमेंट भेटेल त्याचे नॉमिनल आणि रिअल इन्कम सुद्धा बघावं लागेल. नॉमिनल नुसतं वाढून चालणार नाही, रिअल इन्कम कसं आहे हे पण बघावं लागेल. नॉमिनल मध्ये कसला इफेक्ट येतो? इन्फ्लेशनचा इफेक्ट येतो. महिलांमध्ये वाढलेला स्वयंरोजगार म्हणजेच महिलांना रेग्युलर सॅलरीड जॉब जे आहेत ते काही भेटत नाही. आणि तरुणांमध्ये विशेष करून बघा, बिनपगारी कौटुंबिक कामाचे उच्च प्रमाण, अनपेड जे आहेत, आणि ते कोणतं? फॅमिलीचं काम. अनपेड म्हणजे काय? काम तर करतोय मात्र त्याच्याबद्दल मोबदला काही भेटत नाहीये. कौटुंबिक कामं जे आहेत इथं त्यांचं काम काय झालेलं आहे? वाढलं. कामच नाही भेटत, त्यामुळे जे आता घराती कामं जी असतील इथं ते काय करतात? हातभार लावतायत, पण त्याचं काही पेमेंट त्यांना भेटत नाही. काम तर करतायत, पेमेंट काही भेटत नाही, अशी परिस्थिती आहे. बघा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, वर्कर पॉप्युलेशन रेशो आणि अनएम्प्लॉयमेंट रेट. बघा, अमंग पर्सन्स एज 15 रुरल अर्बन कंबाईन घेतले 2012, 19 आणि 22 पर्सेंटेज मध्ये लक्षात घ्या. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जर लक्षात घेतला तर तो सतत काय होत गेलेला आहे? 19 पर्यंत कमी होत गेला. नंतर 19 नंतर परिस्थिती काय झालेली आहे? सुधारलेली. वर्क पॉप्युलेशन रेशो सुद्धा काय झाला? इथेही घट झालेली आहे, मात्र इथं परिस्थिती काय झाली आहे? सुधारली. म्हणजे सुधारलेली परिस्थिती असेल त्या काळात काय झालेलं आहे? अनएम्प्लॉयमेंट कमी झालेलं आहे. बघा, 5.8 वरून अनएम्प्लॉयमेंट किती गेलं? 4.1% पर्यंत. म्हणजे लक्षात, ही स्थिती इकडं आपल्याला दिसते. साईज ऑफ लेबर फोर्स, आता हा इन मिलियन्स दिलेले आहेत, लक्षात ठेवा. लेबर फोर्स मध्ये सुद्धा हे दशलक्षांमध्ये दिलेली आकडेवारी, इथं सुद्धा दशलक्षांमध्ये दिलेली. आणि अनएम्प्लॉयड जे आहेत त्यांची संख्या जर बघितली 29 मिलियन्स वरून ती किती गेलेली आहे? कमी झालेली आहे 22.9. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख. 10 मिलियन इज इक्वल टू 1 करोड. अँड 22.9 म्हणजेच किती आहे? 2.29 कोटी जे आहेत त्यांना जवळपास आपल्याकडे बेरोजगार आहेत, अनएम्प्लॉयड आहेत असं म्हटलं तर काही हरकत नाही. ते लक्षात, हा तो डाटा इकडे दिला. तो 29 वरून काय झालेला आहे? 29 वरून 22 झालेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? इकडे एम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे. हे अनएम्प्लॉयड आहेत ना, ते लक्षात. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, आता मेन्स मध्ये बघा, पुरुषांमध्ये सुद्धा किती आहे? आता 2022चा जर का विचार केला आपण, बरोबर, आणि इथेही लक्षात घेतला आपण, तर जवळपास 83, 79, 75 म्हणजे सतत घटच झाली याच्यामध्ये. नंतर काय झालंय? मात्र तो 75 वरून 77 गेलेला. स्त्रियांमध्ये जर का विचार केला तर इथं सुद्धा काय झाली? घट झाली, मात्र थोडा नंतर तो वाढलेला आहे. पण ओव्हरऑल पुरुषांचा बघा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती आहे? 77.2. महिलांचा किती आहे? 32.8. म्हणजे निश्चितच पुरुषांपेक्षा महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कसा आहे? कमी आहे. रुरल आणि अर्बनचा जर का विचार केला आपण, शहरी आणि ग्रामीण, तर लक्षात, तर रुरल एरियामध्ये बघा तो 57.4 आहे. शहरी भागात किती आहे? 49.6 आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन जो आहे, रेट जो आहे तो कसा आहे? जास्त आहे. शहरी भागात त्याच्या तुलनेने कसा आहे? कमी आहे. म्हणजे मेल अँड फिमेल मधलं डिस्टिंक्शन बघितलं आपण इकडे, शहरी आणि ग्रामीण मधलं सुद्धा बघितलं. स्ट्रक्चर ऑफ इकॉनॉमी, जीवी ॲट कॉन्स्टंट प्राइस 2012च्या प्राइजेस आणि एम्प्लॉयमेंट युपीएसएस युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडरी स्टेटसच्या अनुषंगाने विचार केला. बघा, एम्प्लॉयमेंटचा जर का विचार केला आपण तर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी हे 3 क्षेत्र आहेत. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्राचा एम्प्लॉयमेंट मध्ये जर का विचार केला आपण तर 2000 मध्ये जवळपास 62% वाटा होता. तो सतत काय होत गेलेला आहे? कमी होत गेलेला आहे 2019 पर्यंत. नंतर 19 नंतर तो स्लाइटली वाढलेला आहे 45% पर्यंत. 43 वरून 45 गेलेला आहे. सेकंडरी सेक्टरचा जर का विचार केला, 16 वरून 24 गेला, वाढ झाली आहे 25 आहे. नंतर सुद्धा काय? 25 राहिलेला आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये 23% वरून 27%, नंतर 32% आणि आता 30%. म्हणजे स्लाइटली काय झालं? इकडे थोडाफार कमी झालेला आहे. इथे लक्षात, जीव्हीए जर का बघितला आपण, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, याच्यामध्ये 2000 मध्ये प्रायमरी सेक्टरचा वाटा 27% होता. तो सतत काय होत गेलेला आहे? घटलेला आहे. सेकंडरी सेक्टर 29, 32, 31% आहे. हा वाढला पाहिजे. आपल्याला मेक इन इंडिया वगैरे करतोय तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे ते काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. आणि सर्व्हिस सेक्टर आपल्याला माहितीच आहे की सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन बघा 2000 मध्ये 44% होतं. 2012 मध्ये 49%, नंतर ते 54 आणि नंतर 53%. म्हणजे सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटच करत आहे जीव्हीए मध्ये आपल्या. ऍग्रिकल्चर मात्र जे ते काय होत चाललंय? कमी होत चाललंय. पण ऍग्रिकल्चरवर जर का बघितलं, आजही किती लोक डिपेंड आहेत? जवळपास
45% डिपेंडंट. ते लक्षात एम्प्लॉयमेंटसाठी म्हणजे 45 म्हणजे जवळपास अर्धी लोकसंख्या जी आहे भारतातली ती जीबीएच्या किती कॉन्ट्रीब्युट करते, फक्त 16% कॉन्ट्रीब्युट करते. आणि 30% सर्व्हिस सेक्टर मधील लोक जे आहेत ते किती कॉन्ट्रीब्युट करतायत जीबीएच्या 53% पर्यंत. हा आपला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे सर्व्हिस डॉमिनेटेड इकॉनॉमी आपली. शेअर ऑफ अनएम्प्लॉयमेंट शेअर ऑफ एम्प्लॉयमेंट. आता ज्यांना रोजगार भेटतोय त्याच्यापैकी सेल्फ एम्प्लॉईड बघा स्वयंरोजगारी त्यांचा वाटा कसा राहिलेला, कायम जास्तच राहिलेला. एकदा प्रश्न विचारला एमपीएससीने कंबाईन मध्ये स्वयंरोजगार, रेग्युलर सॅलरीड, रेग्युलर जे नियमित रोजगार भेटतो ते आणि किरकोळ कामगार भेटणार आहे. क्लिअर कट डाटा आहे बघा. तर या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉईड जे आहे त्याचा वाटा कसा आहे, जास्तच आहे. नंतर रेग्युलर सॅलरीड किंवा रेग्युलर वर्कर जे आहेत ते किती बघा, त्यांचा वाटा इथे दिसतो आपल्याला. तो बघा 14 वरून 17% गेला, 23% गेला, इकडे वाढत होत चालली होती. मात्र इथून पुढे जे आहे ते काय झाली, त्याच्यामध्ये घट झालेली आहे. आणि हे रेग्युलर सॅलरीडच काय असतात, इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात. त्यानंतर कॅज्युअल वर्कर जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय झाली, इकडे नंतर सातत्याने काय होत चाललेली, घट होत चाललेली आहे. ओके, हा डाटा आपण बघितलेलाच आहे. पुढे आता तरुणांमध्ये जे आहेत, आता हा जर इकडे लक्षात घेतला आपण की माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचा वाटा जो आहे तो काय झाला, जवळपास दुप्पट झाला, वाढ झाली आहे. 35% किती गेला, तो 65.7% पर्यंत गेला. त्यासाठीचा पण हा डाटा आहे बघा की इकडे वर्क पॉप्युलेशन रेशो, अनएम्प्लॉयमेंट रेट, रेग्युलर एम्प्लॉईड जे ऑर्गनाइज किंवा फॉर्मल एम्प्लॉईड जे असतात ते, हाय अँड मीडियम आणि हायर एज्युकेशन घेतलेले, लक्षात ठेवा. हा जो आहे याबद्दल तो डाटा बोलतोय. हा जो ग्राफ आहे इकडे काय होत चालली, यांची संख्या मात्र काय होत चालली, वाढत चालली. आणि इकडे कॅटेगरी वाईज सुद्धा त्यांनी दिली, म्हणजे शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, ओबीसी आणि जनरल कॅटेगरी. एक बघा ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये सर्वात जास्त लक्षात घेतलं तुम्ही एम्प्लॉयमेंट कॅरेक्टरिस्टिक जर का लक्षात घेतले, ओके. आता पॉप्युलेशन मध्ये लक्षात घ्या ओबीसीचा वाटा किती, जवळपास 45%, जनरल कॅटेगरी 25, एससी 9, शेड्यूल ट्राईब 9% आणि शेड्यूल कास्ट 19%. 45% कोण आहे, ओबीसी. डाटा लक्षात घ्या. युवकांची आव्हानं काय बघा, युवा रोजगाराची आव्हानं 2019 पर्यंत तरुण रोजगार जे आहेत आणि कमी प्रतीची बेरोजगारी याच्यामध्ये काय झालेलं आहे, वाढलेली आहे. रोजगार वाढलेला आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण कमी प्रतीची बेरोजगारी वाढलेली आहे. कमी प्रतीची म्हणजेच काय, त्यांच्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमतांपेक्षा ते कसे काम करतायत, कमी काम करतायत. आणि शिक्षित तरुणांना बेरोजगारीच्या उच्च पातळीचा काय येतोय, अनुभव येत आहे. म्हणजे जे शिक्षित तरुण आहेत त्यांना काय होत आहे, प्रॉब्लेम काय फेस करायला लागतोय, बेरोजगारी. जसं जसं एज्युकेशन जे हायर एज्युकेशन घेत आहेत पब्लिक, बरोबर, अनएम्प्लॉयमेंट सुद्धा काय होत चालली आहे, वाढत चालली. हे सिग्निफिकंट फॅक्ट आहे. पॉलिसी मेकर्स आहेत त्यांनी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. बघा श्रमशक्ती सहभाग दर, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगारी दर याच्यामध्ये 2000 ते 2018 या दरम्यान प्रतिकूल जो कल होता, 19 नंतर मात्र काय झालं, त्याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसत, आपण आधीच्या ग्राफमध्ये बघितलंच आहे. आता ही सुधारणा जी ती कोविड-19च्या आधीच्या आणि नंतरच्या आर्थिक संकटांच्या कालावधीशी काय करते, जुळत आहे. कोविडच्या प्री कोविड पण काय परिस्थिती होती आपली, जीडीपी कमी होत चाललेलाच होता आपला, तेव्हा जे प्रॉब्लेम होते आणि आताची परिस्थिती ही जवळपास कशी आहे, सारखीच आहे. आता एज्युकेशनल प्रोफाईल जे आहे ते सुद्धा चेंज होत चाललं बघा, यंगस्टर्स स्पेसिफिकली 15 ते 29 मध्ये. इथे बघा नॉन लिटरेट जे त्यांचं प्रमाण 2000 मध्ये 29% होतं, ते सतत काय होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. जवळपास 5% जे नॉन लिटरेट आहे. लिटरेट अप टू प्रायमरी लेवल लक्षात ठेवा. आता लिटरेट अप टू प्रायमरी लेवल मध्ये 20, 23, 19, 12 आणि 10 याच्यामध्ये सुद्धा घट झालेली आहे. मिडल माध्यमिक शिक्षण घेतलेले बघा 21, 23, 22, 24 आणि 25, म्हणजे याच्यामध्ये काय झालेली आहे, माध्यमिक शिक्षण घेतलेल्यांमध्ये वाढ झालेली आहे. किंवा मिडल म्हणू शकतो. सेकंडरी किंवा हायर सेकंडरी जे आहे त्याचं प्रमाण जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय झाले, सिग्निफिकंट बघा 25 पर्यंत काय झाले, 36% आहे, नंतर 42% आणि इकडे 43% आहे. आणि ग्रॅज्युएट जे आहेत अँड अबव यांची संख्या सुद्धा काय होत चाललेली आहे, सिग्निफिकंटली वाढत चाललेली आहे. हा जो गट आहे हा मोठा आहे ना लोकसंख्येमध्ये, आणि यांच्यामध्ये जर का अनएम्प्लॉयमेंट फेस करावी लागेल, यांचा वाटा खूप मोठा आहे. म्हणजे आपले जे यंगस्टर्स आहेत ते शिक्षण एक तर त्यांनी सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन घेतलेलं आहे आणि हाय एज्युकेशन घेतलेलं आहे, हे जे आहेत ग्रॅज्युएट किंवा प्लस झालेले, हे लोकांची संख्या जास्त आहे. यांना जॉब भेटेल अशा पॉलिसीज आपल्याला ठेवाव्या लागतील.
आता काही विरोधाभासी सुधारणा बघा, पॅराडॉक्सियल सिच्युएशन येते. आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये पण एक पॅराडॉक्सियल सिच्युएशन बघितली होती, ज्याच्यामध्ये लोकशाही लोकांना तर पाहिजेच आहे, लोकशाहीची तत्व जी आहेत त्याची पायमल्ली करणारे नेते सुद्धा पाहिजेत. इथं विरोधाभासी सुधारणा कशी आहे लक्षात घ्या. 2 दशकांमध्ये भारताच्या रोजगार बाजारपेठेत काही श्रम निर्देशांक जे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या आहेत, परंतु एकूणच रोजगाराची परिस्थिती अजूनही कशी आहे, आव्हानात्मकच आहे. 2018 पूर्वी शेतीतील रोजगारापेक्षा अकृषक रोजगारात वेगाने वाढ झालेली आहे बघा. म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये जॉब भेटण्यापेक्षा नॉन ऍग्रिकल्चर सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये जॉब भेटण्याची काय झाली होती, वाढ जास्त झाली होती. बरोबर. ही वाढत असताना सुद्धा बिगर शेती क्षेत्रांनी शेतीतून कामगारांना सामावून घेण्यासाठी पुरेशी वाढ केलेली नाही. आणि ऍग्रिकल्चर सेक्टर मधून जे लोक आहेत तिथून काय होणार आहे, हळूहळू त्यांच्यावर अवलंबून असणारं एम्प्लॉयमेंट जे ते काय होत जाणार आहे, कमीच होत जाणार आहे. त्यांना ऍब्सॉर्ब कोण करेल, आयदर सेकंडरी सेक्टर और टर्शरी सेक्टर, नॉन ऍग्रिकल्चर सेक्टर आहेत ना, यांच्यामध्ये वाढ झाली आहे, मात्र ही पुरेशी वाढ झालेली नाही. म्हणजे अजूनही ऍग्रिकल्चरवर खूप मोठ्या प्रमाणात लोक अवलंबून आहेत. जे कामगार आहेत त्यापैकी 90% लोक अनौपचारिक कामगारात गुंतलेले आहेत. आणि नियमित रोजगाराचे प्रमाण जे 2000 नंतर सातत्याने वाढत होते, 18 नंतर ते कमी होऊ लागलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय ते पुढच्या ग्राफवरून आपल्याला समजेल. स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट मध्ये बघा, फॉर्मल एम्प्लॉयमेंट 9.7 आहे बघा, इथून बघा 8.5 वरून 7.8 नंतर 10.5 नंतर परत काय झाली, याच्यामध्ये घट होत चालली. म्हणजे 12 पासून इकडे वाढ झाली, मात्र इथं परत काय झाली, घट झाली. इनफॉर्मल एम्प्लॉयमेंट बघा 90%, म्हणजे ऑर्गनाइज अनऑर्गनाइज तो डाटा ते दाखवत आहेत. रेग्युलर सॅलरी असणे, संघटना असणे, ग्रॅज्युएटी वगैरे सगळ्याचे बेनिफिट भेटणे, अशी संख्या किती आहे, फार कमी आहे. मेजॉरिटी पॉप्युलेशनला कोणतेही बेनिफिट नाहीये, अशी संख्या किती आहे, 90% बघा. अजूनही इन्फॉर्मल सेक्टरमध्ये ते काम करत आहे. हीच परिस्थिती ऑर्गनाइज अनऑर्गनाइज मध्ये दिसते आपल्याला. ब्रॉड एज ग्रुप डिस्ट्रीब्युशन बघा, आपण लोकसंख्येकी लाभांश भेटेल वगैरे याबद्दल बोलत असतो. 2011, 21, 31 आणि 2036च्या दरम्यानचा हा त्यांचा प्रोजेक्शन, पुढचे प्रोजेक्शन्स आहेत बघा. काय एकदम 0 to 14 एज ग्रुप बघा, 31% होता 11 मध्ये, तो झाला 2021 मध्ये 26%, नंतर त्याच्यात घट होऊन ते 31 मध्ये 22% होईल आणि पुढे जाऊन 20% होईल. 15 ते 29 हा जो गट आहे याच्यामध्ये का 28%वरून तो 27% सध्या 21 मध्ये, पुढे तो 24% होईल आणि परत काय होईल, 23% होईल. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये काय होणार आहे, घट होणार आहे. आणि 30 ते 59 हा गट जो आहे तो मात्र बघा 33 वरून 37% आहे सध्या, आताही जास्त आहे, 41% होईल आणि पुढे 42% होईल. हा एज ग्रुप जो आहे तो काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. इथून कमी होतील तर ऑब्व्हियसली वय वाढेल ना, हे इकडच्या ग्रुपमध्ये शिफ्ट होतील ते. आणि जे 60 इयर प्लस आहेत, बरोबर, सिनियर सिटीजन, 8 वरून 10% झाली बघा संख्या, आता 13% होईल 31ला आणि जवळपास 15% इथं वाढेल. म्हणजे इथं वृद्ध जे आहेत त्यांची संख्या काय होणार आहे, वाढणार आहेत. पॉलिसी मेकर्सला ही वृद्ध जे आहेत या वृद्धांची काळजी पण घ्यायला लागेल. आणि जे लोक आता म्हातारे होतील त्यांनी स्वतःपासूनच स्वतःची काळजी घ्या. पुढे पोरं बाळा शिक्षणाच्या बद्दल बाहेर जातील, इकडे तिकडे जातील, मग स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. ते लक्षात दिलं पाहिजे थोडंसं आपण आता. ठीक आहे. आता गमतीचा भाग असा आहे की 15 ते 29 एज ग्रुप जो आहे आणि हा 30 ते 59 हा जर आपण ग्रुप लक्षात घेतला, तिथे लक्षात, हा ग्रुप अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये काय होत चाललंय, 15 ते 29 ह्या गटातलं प्रमाण काय होत चाललंय, कमी होत जाणार आहे भविष्यामध्ये. तरी आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड जो भेटत चाललाय त्यामध्ये यंगस्टर जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कसं आहे या डाटावरून आपल्याला कळतं. युथ पॉप्युलेशन जे 15 ते 29 वयोगटातले आणि देअर शेअर इन टोटल पॉप्युलेशन. आता 2021, 31 आणि 36 भविष्यकालीन कल आणि आताची स्थिती काय बघा. युपी, बिहार आणि महाराष्ट्र स्पेसिफिकली बघूया, बाकीच्यांचा आपल्याला नंतर अंदाज येऊनच जाईल. युपी मध्ये बघा, वर युपीच्या पॉप्युलेशनच्या 29% आहे सध्या, ती नंतर 26% नंतर 25%, म्हणजे थोडं फार घट होईल. पण ओव्हरऑल जर का टोटल इंडियाच्या पॉप्युलेशनचा विचार केला जवळपास 18%, इथे 18.31 मध्ये पण 18.5 राहणार आणि 18.8% 36 मध्ये राहणार. म्हणजे युपी सरप्लस मध्येच राहणार आहे 15 ते 29 वयोगटातले. बिहारची पण परिस्थिती जवळपास कशी दिसते तशीच दिसेल, 9, 10 आणि 11%, इथे सरप्लस दिसेल. महाराष्ट्रामध्ये किती, 8.3%. सध्या महाराष्ट्रामध्ये किती आहे, 15 ते 29 वयोगटाचं प्रमाण 26.1 ते 22.5 होईल, नंतर ते 21.1, म्हणजे इथंच 21% होईल, घट होईल थोडी. टोटल शेअर मध्ये 8.7%, नंतर 8.4% आणि नंतर काय होणार तर 8.3%. बाकी जर का स्टेट बघितले, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 7% राहणार आहे टोटल इंडियाच्या पॉप्युलेशनच्या,
ते लक्षात. आणि पुढे हे जे स्टेट दिसत आहेत बघा, आंध्र प्रदेश आहे किंवा अजून पुढचे जर का लक्षात घेतले आपण, ओडिशा झालं, छत्तीसगड, तेलंगणा वगैरे सगळे या ठिकाणी जवळपास कमी दिसत आहेत. ते लक्षात. इन केस काय होईल भविष्यामध्ये, हे लेबर सरप्लस राज्य असतील ना, यूपी, बिहार, मध्य प्रदेश असेल, इथून काय होतील, मायग्रेशन पण होतील ना. साऊदर्न स्टेट जे आहेत त्यांना डेमोग्राफिक डिव्हिडंड ऑलरेडी भेटायला लागलेला आहे, मग तिथं डेफिसिट राहू शकतं लेबरच्या बाबतीत, इकडं सरप्लस राहील, म्हणजे भविष्यामध्ये तसे मायग्रेशन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आता बघा, भारतातील मोठ्या तरुण लोकसंख्या अनेकदा लोकसांख्यिक शास्त्रीय फायदा, डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्या शास्त्रीय फायदा म्हणून बघितले जाते. कारण का, ही यंगस्टर्सचं पॉप्युलेशन जास्त आहे ना लोकसंख्येमध्ये, त्यांना जॉब भेटायला पाहिजे, चांगले खूप साऱ्या आर्थिक क्रिया त्यांनी निर्माण केल्या पाहिजे, पुरुष आणि स्त्रियांनी सुद्धा दोघांनी केलं पाहिजे इक्वली. पण त्यांना आवश्यक कौशल्य जे आहे ती पण पाहिजे. रिपोर्ट काय सांगतो, त्यांना आवश्यक कौशल्याच्या कमतरतेमुळे आव्हानांना सामोरं जावं लागतं. आणि तरुणांमध्ये एक महत्वपूर्ण भाग जो आहे, मोठा भाग जो आहे, त्याच्यामध्ये मूलभूत डिजिटल साक्षरतेचे कौशल्य सुद्धा काय आहेत, नाही आहेत. काय दिसलं यांना, 75% जे लोक होते त्यांना संलग्नकांसह ईमेल पाठवू शकत नाही, म्हणजे एखादी फाईल जी ते अटॅच करू शकत नाही ईमेलला. ते आपण ईमेल सेंड करताना त्याला फाईल अटॅच करतो ना, ते सुद्धा करता येत नाही जवळपास 75% यंगस्टर्सला. त्याच्यात जे सर्वे केलं त्याच्यात 60%ला फाईल कॉपी आणि पेस्ट करू शकत नाही, Ctrl+C Ctrl+V वगैरे तेवढंही करता येत नाही त्यांना, किंवा ऍटलिस्ट माऊसवरून जरी करता आलं ते नाही जमत आहे. 90% जे आहे त्यांना गणितीय सूत्र टाकण्यासाठी मूलभूत स्प्रेडशीट, एक्सेल शीट जी असते ती सुद्धा काय यांना करता येत नाही. मग आपल्या एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्यांना जर का स्किलच नसतील, डिजिटल स्किल्स नसतील, त्यांच्या एम्प्लॉयबिलिटीवर पण काय होणार आहे, खूप मोठी समस्या निर्माण होणार. वेतन आणि कमाई जी आहे ती काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. बघा, 21-22 दरम्यान अनौपचारिक मजुरांच्या वेतनात माफक वाढ झाली, तरी नियमित कामगारांचे खरे वेतन एकतर स्थिर राहिले किंवा घटले. खरे वेतन म्हणजेच काय, एकतर नॉमिनल सॅलरी असेल ती आणि रिअल सॅलरी असेल. रिअल कशी म्हणतो आपण, जेव्हा इन्फ्लेशनचा इफेक्ट काढू त्यावेळेस. 19 नंतर स्वयंरोजगार केलेल्या वास्तविक कमाईतही काय झालेली, त्यांच्या घट झालेली आहे, म्हणजे रिअल इन्कम झालेलं आहे कमी, आणि एकूणच वेतन जे आहे ते कसं राहिलेलं आहे, कमी राहिलेलं आहे. हे लक्षात. अकुशल प्रासंगिक कृषी कामगारांपैकी 62% आणि अखिल भारतीय स्तरावर बांधकाम क्षेत्रातील अशा 70% कामगारांना 22च्या निर्धारित दैनिक किमान वेतन सुद्धा जे आहे, डेली मिनिमम वेज, हे सुद्धा भेटलेलं नाही. कृषी क्षेत्रातले कामगार जे असतात, कॅज्युअल वर्कर जे असतात, ते बांधकाम क्षेत्रातील लोक, यांना जवळपास 70%, इकडे कृषीमधले 62%, 22 मध्ये निर्धारित दैनिक किमान वेतन सुद्धा जे आहे ते भेटू शकलेलं नाही. व परिस्थिती खराबच आहे ना, ऍज पर रिपोर्ट. ऍव्हरेज मंथली अर्निंग्स बघा, सेल्फ एम्प्लॉइड, रेग्युलर सॅलरीड आणि कॅज्युअल वर्कर्स. आता रुरल अर्बन सुद्धा दिलेलं आहे, इकडे तुम्ही कुठेही गेलेत तरी बघा, रुरल एरियामध्ये सेल्फ एम्प्लॉइड 11,397, फिमेल किती कमवत आहे, 8,814, घट नाही इकडं, कमी आहे ना खूप फिमेलला. टोटल किती आहे, 10,000. रेग्युलर मध्ये बघा 16,000 आहे रुरल एरियामध्ये, फिमेलला पण किती आहे, 10,000, इथं कमीच आहे कम्पॅरेटिव्हली. ओव्हरऑल 15,000. कॅज्युअल मध्ये तर घट कमी दिसतच आपल्याला. अर्बन मध्ये सुद्धा बघा, 19,000 मेल कमवत आहे ऍव्हरेजली मंथली इन्कम, फिमेल 7,000 कमवत आहे. रेग्युलर सॅलरीड बघा, यांना 22,000 भेटतोय मेलला, फिमेलला किती भेटतोय, 18,000 भेटतोय, इथं लक्षात. आणि इकडे कॅज्युअल जे एम्प्लॉई, किरकोळ वर्कर्स, त्यांना 10,000 प्लस आहेत, तिकडे जवळपास 6,000 फिमेल्सला, मेल फिमेल. टोटल जर लक्षात घेतलं, मेल 13,000 कमवत आहे, फिमेल सेल्फ एम्प्लॉइड मध्ये 5,000 आहे, म्हणजे इथं घट आहे. रेग्युलर सॅलरीड जे आहेत ते 20,000 कमवत आहेत, महिला 15,000 कमवत, लक्षात. मग इथं आपण लक्षात घेऊ शकतो की इथं कॅज्युअल वर्कर्स मध्ये सुद्धा इथे 9, इकडे जवळपास 5,000 लक्षात. त्यामुळे रेग्युलर सॅलरीड हे जे आहेत, हेच काय इम्पॉर्टंट नाही, हेच तर जॉब भेटत नाही ना लोकांना, त्याच्यामुळे ते पटेल ते काम करतात. ते रेग्युलर भेटत नाही, त्याच्यामुळे जमेल ते भेटून जाईल, जे काम भेटेल तिथं करा. सेल्फ एम्प्लॉइड आहे तिथं काम हे कमी आहे सॅलरी. ऍव्हरेज मंथली अर्निंग आहे बघा, रेग्युलर, कॅज्युअल आणि सेल्फ एम्प्लॉइडची. आता हे कधी आहे, 2012च्या प्राइजेसने विचार केला तर हे जे बघितलं आपण ते किती आहे, 2022च्या नॉमिनल व्हॅल्यूचा विचार केला तर इकडे काय दिसतंय आपल्याला, रेग्युलर सॅलरी बघा किती आहे, 12 नंतर किती, 10,000च आहे. रेग्युलरचे किती दिसतंय आपल्याला टोटल, इकडे 19,000 दिसतंय. इथं किती आहे, रिअल विचार केला तर किती आहे, 10च आहे. बाकीच्यांचा विचारायलाच नको अजून. खराब आहे ना परिस्थिती. रिअल वेज जे आहे ते तर कमीच आहे खात. बघा, औद्योगिक रोजगाराची रचना बदलत चालली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहेत, मध्यस्थी प्लॅटफॉर्म्स आणि गिग कामाची काय झाले, झपाट्याने वाढत चालली.
एक तर डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये काम होत आहे. तुमचं स्विगी, झोमॅटो वगैरे सारखे जे आहेत तिथे गिग वर्कर्स काम करतात. याच्यामध्ये काय होत चालली वाढ चालली कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स. तर लक्षात, त्यामुळे प्लॅटफॉर्म वाढत्या प्रमाणात प्लॅटफॉर्म गिग कार्याचा विस्तार होत आहे, परंतु हे मोठ्या प्रमाणात अनौपचारिक कार्याचाच विस्तार आहेत, ज्यामध्ये क्वचितच सामाजिक सुरक्षाची तरतूद केली जाते. राजस्थानने एक इनिशिएटिव्ह घेतलं यांच्यासाठी फंड जे आहे, आणि कर्नाटक पण काहीतरी करून राहिलेलं त्याच्या इथे गिग वर्करसाठी फंड पण डेव्हलप करतात. हे गिग वर्कर्स म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून काय अनौपचारिक कामच आहेत ना, ते इनफॉर्मलच आहे ना, जे ऑलरेडी आपल्याकडे 90% आहेत. त्याच्यामध्ये काय होणार आहे, अजूनच वाढ होणार आहे. म्हणजे जे लोक आहेत ते फॉर्मल याच्यामध्ये येतच नाही, रेग्युलर सॅलरीड पब्लिक न होता हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरच काय होत चाललंय, काम वाढत चाललेलं आहे. फ्युचरमध्ये काय होणार आहे बघा, स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. मध्ये शहरीकरण आणि स्थलांतराचे प्रमाण खूप वाढण्याची अपेक्षा आहे. 2030 मध्ये भारताचा स्थलांतराचा दर सुमारे 40% असेल आणि शहरी लोकसंख्या सुमारे 607 दशलक्ष असेल. 60 कोटी लोकसंख्या जी असेल ती काय असेल, शहरी भागामध्ये राहील. शहरी वाढीचा हा जो वाढीचा मोठा भाग जो असेल तो कशामध्ये येईल, स्थलांतर होईल. मायग्रेशन का बरं करतो आपण, मेजॉरिटी काय असतं, जॉबचं एक मोठं कारण असतं. त्यामुळे फिमेलचा आहे मायग्रेशन मध्ये, तो मॅरेज एक इम्पॉर्टंट पार्ट असतो, नंतर कोण आहे, जॉब आहे. स्थलांतराचा नमुना श्रमिक बाजारपेठेतील प्रादेशिक असमतोल सुद्धा दाखवतो. सर्वसाधारण स्थलांतराची दिशा जी आहे ती पूर्व, उत्तर पूर्व आणि मध्य प्रदेशातून दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडे असते. आता बघा तुम्ही इकडे जर लक्षात घेतलं, काय म्हणतात ते, दिशा कशी आहे, पूर्व भाग जो आहे भारताचा तिथून उत्तर पूर्व आणि मध्य भाग जो आहे इथून कुठे चाललाय तो, एकतर तो दक्षिणेकडे चाललाय, पश्चिमेकडे चाललाय आणि कुठे चाललाय तो नॉर्थकडे चाललाय. लक्षात, त्यामुळे यांचे मायग्रेशन्स होतील. मायग्रेशन झाले की नंतर परत अजून बऱ्यापैकी समस्या येईल. महाराष्ट्रात एक खूप चांगलं डेस्टिनेशन आहेच. महाराष्ट्राची परिस्थिती अमेरिकेसारखी आहे, अख्ख्या सगळीकडनं तिथं लोक येतात. तिथं लक्षात, टॅलेंट अट्रॅक्ट करणारं डेस्टिनेशन आहे महाराष्ट्र. स्थानिक समस्या सुद्धा निर्माण होतात, त्याच्यातून वाद निर्माण होतात. ठीक आहे, तो भाग नाही सध्या याच्यात आपल्या लेक्चरचा. मायग्रेशन रेट इन इंडिया बघा आता बाय जेंडरचा विचार केला तर पर्सन्स मध्ये बघा हा किती आहे सध्याचा, सध्या बघा 2021 ला तो 28%, हाच कुठे जाणार आहे, तो 40% पर्यंत जाणार. मेल्स बघा 10% आहे, फिमेल्स किती, जवळपास 47%. जर का आपण 21चा विचार केला तर ओव्हरऑल बघा तुम्ही, मेल्सचा जो मायग्रेशन तो रेट कमी इकडे आणि फिमेल्सचा का बरं जास्त, कारण की मॅरेज एक महत्वाचा फॅक्टर असतो ना मायग्रेशन मध्ये. पण जर फक्त जॉबचा विचार केला, proportion of migrants who migrated for employment related reasons and overall migration rate by major states and union territory, हा जर लक्षात घेतला 21 मध्ये बघा, proportion of person among the migrants who migrated due to employment related reasons, आंध्र प्रदेशमध्ये 46%, आंध्र इन्क्लुडिंग तेलंगणा 50% आहे, आसाम मध्ये बघा 54% आहे, बिहार 39% आहे, छत्तीसगड 54 आहे. आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर का लक्षात घेतली इकडं 59% आहे. मायग्रेट झाले त्याच्यापैकी जॉब रिलेटेड मायग्रेशन करणारे मेल्स जे त्याच्यामध्ये एवढा वाटा आहे. आणि हा याच्यामध्ये जर जॉब रिलेटेड जर का लक्षात घेतला आपण तर कोण जास्त आहे, मेल्स जास्त डॉमिनेट करतात. पुढे प्रादेशिक असमतोल पण आहे बघा, रोजगारच्या परिणामामध्ये लक्षणीय फरक आहे राज्यांमध्ये. लक्षात, काही राज्य रोजगार निर्देशांकामध्ये सातत्याने काय झालेली आहे, कमी राहिलेली आहे. त्याच्यात स्पेसिफिकली बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड यासारखी राज्य जी आहे त्यांच्या राज्य धोरणांमुळे काय झालंय, गेल्या काही वर्षांपासून खराब कामगिरी करतात. मग जर या ठिकाणी खराब कामगिरी करतील तर इथून काय होईल, आउट मायग्रेशन होतील ना, मायग्रेशन वाढतील या ठिकाणी. ही राज्य जर सुधारली तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, रोजगार थांबू शकतो त्यांच्याकडे. पुढे बघा, वायडनिंग जेंडर गॅप, लैंगिक अंतर सुद्धा जे आहे ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये आपण बघितलंच, काम भेटण्यामध्ये सुद्धा जे आहे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट मध्ये सुद्धा महिलांचा वाटा कमी आहे. जे पेमेंट भेटतंय त्या पेमेंटमध्ये सुद्धा खूप मोठी तफावत आहे. म्हणजे श्रमिक बाजारपेठेत महिला श्रमशक्तीच्या सहभागाचा कमी दरासह भारतासमोर लक्षणीय लिंग अंतराचं आव्हान आहे, जेंडर गॅप इकडे. तरुण महिलांमध्ये, विशेषतः उच्च शिक्षित महिलांमध्ये बेरोजगारीचं आव्हान मोठं आहे. सकारात्मक कृती, लक्षित धोरणं जी आहेत ती सुद्धा आहेत आपल्याकडे. सामाजिक असमानता अजून एक आहे, कायम आहे. सकारात्मक कृती असतील, लक्षित धोरणं ही असून सुद्धा सामाजिक असमानता कायम का, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यास काय येत आहेत,
अडथळे येत आहेत, डिस्क्रिमिनेशन होत असावं, त्या लक्षात हा याचा अर्थ आपण काढू शकतो. त्या लक्षात जरी सर्व गटांमध्ये शैक्षणिक प्राप्ती सुधारली असली तरी सामाजिक पदानुक्रम कायम आहे, म्हणजे सोशल हायरार्की जी आहे ती आहेच अजून. त्यामुळे रोजगारात काय झालेले विषमता वाढलेली असा हा रिपोर्ट सांगतो. बघा एम्प्लॉयमेंटमध्ये जर का विचार केला आपण आता इथं परत त्यांनी ओव्हरऑल सगळ्यांचा आपण दिले मेल आणि फिमेल मध्ये बघा तुम्ही वर्क पॉप्युलेशन रेशो मध्ये सुद्धा कमी आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट मध्ये घट म्हणजे कमीच आहे, रेग्युलर एम्प्लॉयमेंट मध्ये सुद्धा महिलांचा वाटा कमी आहे, ऑर्गनाइज मध्ये सुद्धा कमी आहे, त्याच्यानंतर फॉर्मल मध्ये सुद्धा कमी, हाय आणि मीडियम मध्ये सुद्धा त्यांना जॉब भेटायचं प्रमाण कमीच आहे, हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा प्रमाण कमी आहे मेल्स कम्पेअर करताना, ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये पण लक्षात घेतलं तरी ते कमी एम्प्लॉयमेंट. आता हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत, धोरणात्मक शिफारसी काय बघा, यांचे या रिपोर्टने काही सोल्युशन्स पण दिलेत. काय सोल्युशन देते बघा, उत्पादन वाढवण्यासाठी आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करून वाढीस चालना देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी प्रस्तावित केल्या. याचं लक्षात ते म्हणतात की जे मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी जी आहे देशाची, स्थूल अर्थशास्त्रीय धोरण, त्यामध्ये रोजगार निर्मिती जो आहे तो अजेंडा काय केला पाहिजे, इन्क्लूड केला पाहिजे, विशेषतः उत्पादन क्षेत्रावर म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर. त्यासाठी प्रोडक्ट लिंक सबसिडी स्कीम आपण इंट्रोड्यूस केली होती, पण त्याचे खूप जास्त काही सिग्निफिकंट अचिव्हमेंट जे एक्सपेक्टेड होता त्याच्यापेक्षा कसे झालेले आहेत, कमी झालेले आहेत. उत्पादक बिगर शेती रोजगारावर भर द्यावा, म्हणजे एकतर आपण नॉन ऍग्रिकल्चर जे एम्प्लॉयमेंट आहे सेक्टर्स आहेत तिकडे फोकस केला पाहिजे. श्रम केंद्रित उत्पादनाला प्राधान्य द्या. आता ते प्रोडक्शन जे होत असतं एकतर कॅपिटल इंटेन्सिव्ह असू शकतं किंवा लेबर इंटेन्सिव्ह. लक्षात हे म्हणतात कॅपिटल इंटेन्सिव्ह पेक्षा लेबर इंटेन्सिव्ह जे त्याच्यावर फोकस केला पाहिजे, ज्याच्यातून काय होईल, जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट भेटू शकतं. जे अकुशल कामगारांना सामावून घेतील, लेबर इंटेन्सिव्ह केलं तर काय होईल, ते कोणाला सामावून घेईल, अकुशलला. त्याचबरोबर विकेंद्रीकृत दृष्टिकोनातून सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना काय केलं पाहिजे, आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. याचं लक्षात. कृषी उत्पादकता वाढवली पाहिजे, अकृषक रोजगाराच्या संधी निर्माण करायला लागतील, उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं लागेल, ग्रीन अँड ब्लू इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करा, ग्रीन इकॉनॉमी अँड ब्लू इकॉनॉमी, ओशनशी रिलेटेड ग्रीन इकॉनॉमी, न्यू टेक्नॉलॉजीज, एन्व्हायरमेंट वगैरेशी संबंधित ज्या येतात त्यामध्ये काय केले पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तिथं एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी काय होतील, जनरेट होतील. धोरणात्मक गुंतवणुकीचा फायदा घेतला पाहिजे, क्षमता निर्मिती केली पाहिजे, निर्मिती उपक्रमावर फोकस केला पाहिजे, रोजगाराची भरीव क्षमता विकसित करणारा धोरण फ्रेमवर्क तयार केलं पाहिजे. नोकरीची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केलंय बघा, ते सांगतात केअर इंडस्ट्री कोणती असते, जिथं अनपेड जॉब्स असतात ती, आणि डिजिटल इकॉनॉमी. केअर इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी जॉब दिले जाते, त्याच्यासारख्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, तिथं जॉब कसे क्रिएट केले जाऊ शकतात, केअर इंडस्ट्रीचं स्किल वापरून त्यांना पैसे भेटेल अशा याच्यात कसं गुंतवणूक करता येईल ते आपल्याला बघावं लागेल, आणि त्याचं नियमन करण्याची गरज आहे, जे तरुण लोकांना रोजगाराचं महत्वपूर्ण काय असेल स्रोत ठरतील. सर्वसमावेशक शहरीकरण आणि स्थलांतर धोरणास काय केलं पाहिजे, आपण चालना देणं आवश्यक आहे, विशेषतः शहरी भागात योग्य रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणांनी चालवलेले शहरीकरण आणि स्थलांतराचे प्रमाण भारतातील अंदाजित वाढ पाहता हे काय होईल, वाढतच जाणार. त्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला पॉलिसी डिसिजन घ्यावे लागतील. कामगार धोरण आणि नियमनासाठी मजबूत सहाय्यक भूमिका निश्चित करायला लागेल, कारण की आता इन्फॉर्मल वर्क जर का वाढणार असतील, गिग वर्कर्स वाढणार असतील, तर काय करावं लागेल आपल्याला, त्यासाठी काही भूमिका, सरकारची भूमिका निश्चित करावी लागेल, त्यासाठी नियम, रूल्स अँड रेग्युलेशन आणायला लागतील. रोजगाराच्या गुणवत्तेच्या किमान मानकाची हमी द्यावी लागेल, की मिनिमम एवढं तरी स्टँडर्ड तुम्हाला वेजेस असतील वगैरे ते भेटतील. आणि कामगारांच्या लक्षात घ्या, सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी मूलभूत अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे, त्यांचे ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होता कामा नये, त्यांच्या फंडामेंटल राईट जे आहेत ते सुद्धा त्यांना मिळाले पाहिजे, ही काळजी घेतली गेली पाहिजे. श्रम बाजारातील असमानता दूर करण्यासाठी काय म्हणतात ते बघा, दर्जेदार रोजगारात महिलांचा सहभाग जो आहे तो काय करेल, वाढेल अशी धोरणं राबवा. आर्थिकदृष्ट्या वंचित गटांचे उत्थान करण्यासाठी आणि रोजगार क्षमतेला चालना देण्यासाठी उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण शिक्षण जे आहेत ते काय करा, इन्क्लूड करा. स्किल एज्युकेशनवर फोकस करा. माहिती तंत्रज्ञानाचा प्रवेश सुधारा, म्हणजे द सेन्स वॉट, की त्याच्यामध्ये येणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये काय, ही माहिती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये लोकांचा ऍक्सेस सुधारला पाहिजे, त्याचे ऍडमिशन्स वाढल्या पाहिजे, आणि डिजिटल डिस्टन्स जे आहे ते काय झालं पाहिजे, भरून काढलं पाहिजे. महिला आणि उपेक्षित समुदायांवरील भेदभावाचा मुकाबला करून एक निष्पक्ष श्रम बाजार स्थापित करा, की ज्या ठिकाणी काय केलं जाईल,
महिला असतील किंवा वंचित घटक जे असतील यांच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही, असं आपल्याला मार्केट फोकस करावं लागेल. बाकी एक ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट कंडिशनचा त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. चार्ट टेक्निकल एकदा बघून घ्या फक्त. ग्रोथ अँड एम्प्लॉयमेंट बघा, युज्युअल प्रिन्सिपल्स, सबसिडरी स्टेटस, प्रिन्सिपल अँड सबसिडरी स्टेटस आणि ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड याचं रिलेशन दिलेलं आहे बघा. फार गमतीदार आहे, मस्त आहे, मला आवडलं म्हणून सांगितलं बघा. एम्प्लॉयमेंट हा इकडे एम्प्लॉयमेंट ग्रोथ आणि इकडे कसला आहे, जीव्हीएचा ग्रोथ. जेव्हा जीव्हीए ग्रोथ रेट जो आहे ते लक्षात, हा कमी होत चाललेला आहे, त्यावेळेस काय होत चाललेलं आहे, एम्प्लॉयमेंट ग्रोथ लक्षात, याचं हे रिलेशन ते दाखवत आहे लक्षात. ओके, जीव्हीए ग्रोथ आणि त्याच्याबद्दल काय होत चाललेलं आहे, यूपी युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस जे आहे त्याच्याबद्दल ते विचार करतात. युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसच्या संदर्भातला इन्व्हर्स आहे रिलेशन, हे लक्षात ठेवा. इन्व्हर्स रिलेशन हे जरा काहीतरी स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट युथ अँड अडल्ट दिलेलं आहे बघा इकडं. परत युथ आणि अडल्ट मध्ये, अडल्ट मध्ये जर विचार केला आपण, सेल्फ एम्प्लॉयड आहे, रेग्युलर आणि कॅज्युअल वर्कर. बघा, युथ मध्ये सुद्धा आणि अडल्ट मध्ये सुद्धा सेल्फ एम्प्लॉयड जे आहे त्याचं प्रमाण कसं झालेलं आहे, जास्त दिसत आहे. इथे लक्षात, रेग्युलर सॅलरीड जे आहेत त्यांचं प्रमाण कसं आहे तुलनेने बघा इकडे कसं आहे, आणि कॅज्युअल वर्कर्स तर मोस्टली कोण आहे, सेल्फ एम्प्लॉयड. ओके, आय होप हे सगळा डाटा जो आहे याच्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज येईल. स्पेसिफिकली युपीएससी जे लिहिणारे मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी हा डाटा समजेल, आणि एमपीएससीच्या मध्ये पण जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा पण याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स भेटतो. सो टेलिग्राम चॅनलला ची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच आहे, ती जॉईन करा आणि लेक्चरचे PDF भेटेल ती घ्या आणि अभ्यास करा त्याचा खूप चांगला. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.